नमस्कार, कुक विथ अश्विनी कढीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची ही रेसिपी एकदा बनवून पाहिली तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवाल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी तर मी 1 कप पाणीचा वापर केला आहे। पाणी टाकल्यानंतर आपण 1 चमचा जिरेचा वापर केला। जिऱ्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे। आता चम्मचच्या मदतीने सगळं मिक्स करून घेतलं आहे। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर आता भरपूर अशी चिरलेली आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। मंडळी, कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही पालकचाही वापर करू शकता। आता अर्धा पडी आपण तेल घालणार आहोत आणि आता चम्मचच्या मदतीने हे सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घेणार आहोत। तर हो मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बसून बघत आहात, म्हणजे मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल। आता मस्त आपल्या या पाण्याला उकळ आलेली आहे, बघू शकता। उकळ आल्यानंतर अर्धा कप आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत याच्यामध्ये। सुरुवातीला आपण पाणी 1 कप घेतला। 1 कप पाणीसाठी अर्धा कप तांदळाचे पीठ पुरेसं आहे। जर तुम्हाला थोडं जरी हे सैलसर वाटत असेल तर थोडं तुम्ही तांदळाचे पीठ अजून टाकू शकता। आता सगळं मिक्सरने आपण मिक्स करून घेतलं आणि आता उन्हातलीच्या मदतीने याच्या सगळे गाठी आता आपण मोडून घेणार आहोत, बघू शकता। मस्त असं हे सारण एकजीव आपल्याला करायचं आहे। थोडं कढईला करपू शकतं, त्याची तुम्ही थोडी काळजी घ्या। जर नॉनस्टिक पॅन किंवा कढई असेल त्याच्यामध्ये हे सारण वगैरे अजिबात करपणार नाही। आता थोडं आपण झाकून याला 5-10 मिनटासाठी वाफेवरती वाफवून घेणार आहोत। 5 मिनटं झालेत। 5 मिनटानंतर मस्त आपला हा जो पीठ होतं हे मस्त असं वाफून तयार झालं आहे। आता गॅसची फ्लेम आपण आधीच बंद करून घेतली होती। आता हे सगळं सारण आता आपल्याला गार करून घ्यायचे आहे, बघू शकता। सगळं पीठ वगैरे आपलं आता गार होऊन रेडी झालं आहे। आता मस्त आपण चपातीच्या किंवा भाकरीच्या जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे हाताच्या मदतीने। हवं तर तुम्ही थोडं गव्हाचे पीठ किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता, बघू शकता। थोडं मला हे जे पीठ आहे हे थोडंसं मऊ वाटतंय म्हणून मी थोडा तांदळाच्या पिठाचा वापर करते। 1-2च चम्मच आपल्याला पिठाची गरज असणार आहे, कारण आपण जे मेजरमेंट घेतलं होतं पाणीचं आणि पिठाचं ते एकदम परफेक्ट होतं। आता मस्त आपण हे गोळा जो आहे तो मस्त असा मळून आपण आता रेडी करून घेणार आहोत। तर मंडळी, आपला 10,000 सबस्क्रायबांचा टप्पा थोडाच राहिला आहे, तो पूर्ण होण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे। तर प्लीज आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट करा आणि 10,000 सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो गाठायला मदत करा। आता थोडं तेल मी घातलं, तेल लावल्यानंतर हा गोळा मस्त आपला आता मळून रेडी झाला आहे। आता परत आपण थोडं याला मळून घेऊया। हाताला थोडं चिटकतं हे, म्हणून थोडा आपण तेलाचा वापर केला आहे। तेलाचा वापर केल्यानंतर मस्त हा गोळा आता आपला मळून रेडी झाला आहे। आता मस्त याच्या छोट्या छोट्या आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत। सर्वात आधी तर मी पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे। हवं तर तुम्ही पीठ लावून पण ही पुरी लाटू शकता, पण तेल लावल्याने मस्त असं खुसखुशीत हा नाश्ता तयार होतो। आणि पीठ जर लावलं तर तेलामध्ये थोडं पीठ असं विरघळलं जातं। आता बघू शकता मस्त आपली अशी पुरी लाटून तयार झाली। आणि तुम्ही विचार करत असाल की आजूबाजूला जो कडा आहेत त्या थोड्याशा फुटल्या आहेत, तर त्याची चिंता करू नका। आता आपण थोडा डब्बा घेतला मस्त असा गोल आकाराचा। हवं तर तुम्ही तुमच्याकडे डब्याचे झाकण किंवा ग्लास असेल त्या आकाराने पण तुम्ही पुरीला असा कट करू शकता, बघू शकता। मस्त अशी आपली गोल आकाराची पुरी मस्त आता लाटून तयार झाली, कट पण करून तयार झाली। आता याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तेल मस्त असं तापलेलं आहे, गरम तेलामध्ये आता आपल्याला ही पुरी टाकून द्यायची आणि मस्त अशी टंब फुगून आपल्याला ही पुरी तळून घ्यायची। पुरी पलटायची अजिबात घाई करू नका, कारण पीठ थोडं मऊसर असल्यामुळं आणि आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तळतो ना त्या पुऱ्या मस्त अशा टंब लगेच फुगतात। ह्या तांदळाच्या पुऱ्या फुगायला ना थोडा टाईम लागतो, म्हणून मस्त अशा टंब आपल्या ह्या पुऱ्या मस्त अशा फुगून आणि मस्त असा क्रिस्पी हा नाश्ता रेडी होऊन तयार होतो। थोडा वेळची
काळजी घ्या. आता बघू शकता मस्त एका साईडने मस्त आपला हा पुरी जी आहे ती अशी टंब फुगून गेलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पलटून घेऊया आणि मस्त असं गोल्डन आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी क्रिस्पी ह्या पुऱ्या तळून रेडी होतात आणि खायला तर अतिशय भन्नाट हा नाश्ता लागतो. जर तुम्ही दूर कुठं ट्रिपला जात असाल किंवा तुमच्या मुलांना हलकी फुलकी भूक असेल संध्याकाळच्या चहासोबत किंवा सकाळच्या चहासोबत जर तुम्हाला नाश्त्याची गरज असेल तर या पुऱ्या तळून तुम्ही ठेवू शकता. अगदी क्रिस्पी आणि क्रंची या पुऱ्या तळून आपल्या रेडी होतात आणि तशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेणार आहे. बघू शकता एकदम छान अशा टंब आपल्या या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि जर तुम्हाला रोजच्या नाश्त्यासोबत जरी तुम्ही ही पुरी सर्व केली किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी जरी ही पुरी बनवून ठेवली तर अगदी सोपी आणि सरळ ही रेसिपी आहे. बघू शकता बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मस्त अशी मऊसर ही पुरी आपली तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना मंडळी तर रेसिपीला एक लाईक करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बसून पाहत आहे, जेणेकरून मला खूप आनंद होईल तुमच्या कमेंट वाचायला. बघू शकता एकदम छान ही रेसिपी आहे, एकदम क्रिस्पी ही रेसिपी आहे. अशा नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.